भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या खामगावात मोर्चा निघालाय। तर बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार म्हणजेच भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही, ते बौद्धांच्याच ताब्यात असावे यासाठी आंदोलन सुरू आहे। त्याचप्रमाणे खामगाव इथल्या भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनामार्फत बुद्धगया महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्या अशी मागणी करण्यात आली आहे। महाबोधी विहार चा जो कायदा आहे टेम्पल ऍक्ट 1949 चा हा कायदा हा रद्द करण्यासाठी उपविभागीय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयावर आणि उपविभागीय कार्यालयावर त्यांच्या आदेशाने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्याच आदेशाने आज खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सुद्धा हा मोर्चा किंवा आंदोलन हे या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। माझी हीच मागणी आहे की तो भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेला आहे आणि तो टेम्पल ऍक्ट जो आहे तो टेम्पल ऍक्ट हा 1949 चा आहे आणि तो टेम्पल ऍक्ट 1949 चा तो रद्द करण्यात यावं आणि या महाबोधी विहार जे आहे या महाबोधी विहार हे जागतिक धरोहर आहे। तर या ठिकाणी जागतिक स्तरातून जे बौद्ध अनुयायी आहे ते येत असतात। तर हा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट या ठिकाणी 1949 चा तो रद्द करण्यात यावा आणि हे जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं अशी आमची या मोर्चाद्वारे आज मागणी आहे। चेंबूर परिसरात तरुणाला भोगसून हत्या झाल्याचे सीसीटीव्ही मध्ये समोर आले। तर या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी 12 तासांच्या आत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात। वाडवली गावात राहणाऱ्या विघ्नेश चांदले आणि आरोपी सुमित अंबुरे यांची जुन्या वादातून भांडणं झाली होती आणि 10 तारखेला रात्री सुमितने विघ्नेशला जरीमरी मंदिराजवळ बोलावलं, तेव्हा त्याने सोबत अट्टल गुन्हेगार ओंकार मोरेला त्याची हत्या करण्याच्या उद्देशाने आणलं होतं। ओंकारने यावेळी विघ्नेश आणि त्याचा भाऊ प्रथमेशवर चाकूने हल्ला केला, यात विघ्नेशचा मृत्यू झालाय। तर या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या 12 तासात सुमित आणि ओंकारला गोवंडी मधून अटक केली आहे। आरसीएफ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हत्येचा गुन्हाची उकल झालेली आहे। नेमकं संपूर्ण प्रकरण काय हत्या झाली होती आणि कशा प्रकारे आरोपीला अटक करण्यात आली? आरसीएफ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जरीमरी मंदिर आहे वडवली गावामध्ये। तर तिथे राहणारे यातले जे मयत आहेत विघ्नेश चांदेल आणि त्याचा भाऊ जो आहे प्रथमेश नारायण चांदेल म्हणून, तर या दोघांचं जे आहे आरोपी सुमित अंबोरे आणि ओंकार मोरे यांच्यासोबत काहीतरी किरकोळ वाद झालेला होता आणि त्या वादावरून या दोघांमध्ये भांडण झालं होतं। त्या वादानंतर अमित अंबोरे आणि सुमित मोरे याने ह्या दोघा भावांना जरीमरी मंदिर जे आहे तिथे बोलावून घेतलं। त्यांना वाटलं की हे काहीतरी आता मिटवण्याच्यासाठी बोलवत असतील म्हणून ते तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांची परत बोलाचाली झाली। त्यावेळी मोरे जो आहे त्याने अचानक बोलता बोलता त्याच्या हातात त्याच्या खिशामध्ये जो लपून ठेवलेला चाकू होता तो काढला आणि विघ्नेशच्या छातीमध्ये खुपसला। तर विघ्नेशला काही कळायच्या आत नंतर त्याचा भाऊ त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेला, तर त्यावेळी त्याने त्यालाही उलकावणी दिली, त्यालाही मारण्याची हे केली आणि त्यानंतर ते दोघे जण तिथून पळून गेले। ते पळून गेल्यानंतर हा तिथे खाली पडल्यानंतर मग याच्या भावाने त्याला हॉस्पिटलाइज केलं। त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर सायन हॉस्पिटलमधून ती इंटिमेशन पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला इंटिमेशन मिळाल्यानंतर घटनास्थळाला सिनियर साहेब स्वतः गेले, आम्हीही गेलो होतो आणि याबाबत मग कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। मात्र दोन्ही आरोपीने तिथे त्यांचे कोणतेही मोबाईल त्यांच्यासोबत नेलेले नव्हते किंवा कोणतेही पुरावे, फक्त घटनास्थळावर आपल्याला त्याने वापरलेला चाकू मिळालेला होता जो त्याने तिथेच टाकून दिलेला होता। तर तो चाकू मग आमच्या जे काही टेक्निकल टीम्स आहेत हा सगळा तपास सुरू झाला, गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यानंतर तपासामध्ये आम्ही मग 4 टीम तयार केल्या। मग गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर अपर पोलीस आयुक्त श्री महेश पाटील साहेब
त्यांच्या नेतृत्वाखाली DCP आमच्या नवनाथ ढवळे साहेब आणि मी स्वतः, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार घाटे साहेब आणि इथले जे PI क्राईम आहेत शमशेर तडवी साहेब आणि बागवान साहेब, त्याच्यानंतर टेक्निकल टीम जी आहे आमची, पोलीस उपनिरीक्षक खैरनार, तसेच याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोल्हार आहेत, रमेश खपाले आहेत, मिलिंद खैरनार साहेब आहेत. तर यांच्या सगळ्या आम्ही टीम तयार केल्या आणि या टीम च्या अनुषंगाने या सगळ्या टीमने अथक मेहनत घेऊन यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे, ते कुठे गेले असावेत याबाबत कंटिन्यू तपास सुरू केला होता. 12 तासानंतर आम्हाला त्यांची माहिती मिळाली की ते पाटील मैदान, गोवंडी, मुंबई या ठिकाणी आता ते येणार आहेत. आणि अशी बातमी मिळाल्यानंतर मग त्या ठिकाणी पोलीस पथकाने पूर्ण सापळा रचला आणि ते तिथं आल्यानंतर आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. तर हा गुन्हा आहे, हा घडला होता रात्री. 12 तासामध्ये आम्ही आरोपी अटक केलेले आहेत. तर ही अत्यंत चांगली कामगिरी पोलिसांकडनं झालेली आहे या बाबतीत. तर हा यातील जो आरोपी आहे तो हिस्ट्री शूटर असल्याचं माहिती मिळते. पाटलावरचा आरोपी आहे. किती गुन्हे आहेत याच्यावर या अगोदर आणि किती मोठा आरोपी आहे जो आता त्याला जेरबंद करण्यात आले? याच्यामध्ये ओंकार मोरे जो आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एक रॉबरीचा गुन्हा आहे, त्याच्यानंतर त्याचा एक रेपचा गुन्हासुद्धा आहे आणि इतर 2 गुन्हे आहेत त्याच्यावर. आणि हा आता त्याचा 3रा गुन्हा आहे. त्याचा जो सुमित अंबोरे आहे याच्यावरसुद्धा पूर्वीचा रेकॉर्ड आहे, याच्यावरसुद्धा 2 गुन्हे आहेत. तर हे पूर्वीचेच आरोपी आहेत आणि पूर्वीचं रेकॉर्ड असल्यामुळे त्यांची माहिती आम्ही उपलब्ध करून घेतली. मात्र टेक्निकल त्यांनी काहीच पुरावे ठेवले नव्हते. हे आरोपी असल्यामुळे पोलीस कसे त्यांच्यापर्यंत पोहोचतात याची त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी हे सगळे जे पुरावे आहेत ते सगळे नष्ट करायचा प्रयत्न केला होता. जातीय सलोखा राखून मंत्र्यांनी वक्तव्य करावीत अशी कान उघडणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तर पुरोगामी महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारा असून आज राज्यातील अनेक नेते मंडळींना त्यांच्या विचारांचा विसर पडलाय. त्यामुळे त्यांच्याकडून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी विधानं केली जात आहेत. या नेते मंडळी आणि मंत्र्यांनी महाराष्ट्रात फाटाफूट करू नये आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करू नये हा विचार करून आपली वक्तव्य करावीत. आजवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्व धर्म समभावाचे विचार ठेवून राजकारण केलंय. त्यांच्या विचारांच्या प्रेरित राजकारण करणे गरजेचं असून आणि महाराष्ट्रात तुटेल अशी कोणतीही विधान त्यांनी करू नये असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तर सातत्याने 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे आणि सातत्याने कोणता तरी वाद ओढावून घेणारी विधानं करणारे मंत्री नितेश राणे कान यांनी टोचलेत. जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्मरण करत असतो आणि चव्हाण साहेबांनी जो विचार महाराष्ट्राला दिला, तो शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला दिला, त्या विचाराची आज देखील प्रकर्षाने आपल्याला सगळ्यांना आठवण येत असते. आम्ही तरी त्यांच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही दिवशी महाराष्ट्रातले अनेक जण चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येत असतात. आज देखील मी राज्य सरकारच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, तसेच आमचे सहकारी मंत्री मकरंदाबा पाटील, अतुल बाबा भोसले, त्याच्यामध्ये सचिन पाटील फलटणचे आमदार आणि इकडं अमोल मिटकरी, असे आम्ही सगळेजण आज इथं दर्शन घेण्याच्या करता आलो. एकंदरीतच मी तरी काम करत असताना सतत मी माझ्या डोळ्यासमोर सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे याबद्दलची शिकवण जी चव्हाण साहेबांनी दिली, त्या शिकवणीचं स्मरण सगळ्यांनी करून, अलीकडे बघा काही जण स्टेटमेंट करत असताना दोन्ही बाजूची लोक, मी काही एक बाजूला बोलत नाही, विरोधी पक्षाची असू द्यात किंवा सत्ताधारी पक्षाची काही जण असू द्यात, कधी कधी अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जे आपल्या महाराष्ट्राला सहन होणारं नाही, आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही. नेहमी महाराष्ट्रातल्या चव्हाण साहेब असतील किंवा त्याच्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केले त्या सगळ्या मान्यवरांनी जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वतः युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी जातीमध्ये भेद केला नाही, समाजामध्ये भेद केला नाही. त्यांनी सर्व मराठा
महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा माणूस जो आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्या सगळ्यांना घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. आणि नवीन पिढीनं पण ते सतत लक्षात ठेवलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये छावा जो चित्रपट आला त्याच्यामध्ये देखील आपण आपल्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याही बद्दलचा इतिहास नवीन पिढीच्या समोर आणण्याचं काम चाललेलं आहे. 2 दिवसापूर्वीच मी अर्थसंकल्प सादर करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं की अर्थसंकल्पामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या विचारात घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आज पण त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांच्याकडनं होणार आहे. त्याही करता मला अर्थमंत्री म्हणून तिथं हजर राहायचं म्हणून मी सकाळी थोडंसं लवकर येऊन इथं चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मी राजकीय जीवनामध्ये तोपर्यंत चव्हाण साहेबांची विचारधारा मी कदापि सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारांनी महाराष्ट्राचं भलं होणार आहे, सगळ्या समाजाचं भलं होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचं काम होणार आहे. एवढंच मला या निमित्तानं महायुतीचेच मंत्री नितेश राणे यांनी काल अग्री लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावे वाऱ्यावर सोडायची का, असा संतप्त सवाल राजू पाटील यांनी केलाय. तर राजू पाटील यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेसह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे होती. ही गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत का, असा सवाल त्यांनी केलाय. त्याचबरोबर अग्री लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावं वाऱ्यावर सोडायची का, असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. नाही, खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा ही लक्षवेधी मी टाकली की 14 गाव नवी मुंबईत घ्या, त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारलेला किंवा मागणी केलेली त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत. तेव्हा जे अभिजित बांगर साहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे, त्यांनी सांगितलं होतं की इथे 5,900 कोटीच्या आसपास याला खर्च करावा लागेल. गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 591 कोटी द्यावे लागतील आणि काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील. आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे. त्याची मागणी काही वेगळी नाही आहे, परंतु ती जी त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती. आपण एक पाहिलं पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं हे बजेट नंतर आलं आहे. मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे. ते दुसरा सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी निधी द्यायला पाहिजे. माझा सततचा पाठपुरावा चालू होता. समिती आमची सोबत होती, ती पण पाठपुरावा करत होती. परंतु हा कुठेतरी मुद्दामून रेंगाळण्याचा विषय आहे का, की ही गावं आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का. मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की इलेक्शनपुरतं आम्ही बाप पुढे ढकलून दिली, नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो. तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती गावं हो बोलायचं आणि नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का. तर आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वाऱ्यावर ही गावं सोडून द्यायची आहेत का आमची. माझी एकनाथ शिंदेंना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित या 14 गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा. जो आडिवली भुतवली रस्ता आहे तो MMRD तर्फे त्यांनी टनेल घोषणा करावी की इथे टनेल एक करण्यात येईल, जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल. मग नाईक साहेब कशाला बोलतील. आज तुम्ही बघाल इथे जे गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत. सरकारी जमिनींवर मी माझे अनेक पत्र दिलेली आहेत की हे गोडाऊन्स काढा. सरकारी होमगार्डच्या जागेवर 6-7 एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत. कुठेतरी यांचा वरदहस्त दिसतो आहे आणि अजूनही यांची काय भूक भागलेली दिसत नाही. म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशयाच जागा आहे. हे माझं सांगणं आहे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत. त्यांची भावना तीच आहे की 20 वर्षे त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत. त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे. यांच्यासारखं नाही की ओरबडून घेऊन जायचे. त्या पोटतिडकीने त्या पायी ते बोलत आहेत. त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या. मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा. हा निधी कसा येईल
एकदम ही लोक पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडून जायला नको. आमची विनंती, आमचे नेते आहेत ते इकडचे आगरी समाजाचे, त्यामुळे ही आगरी बहुल गावं आहेत, त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा. या सगळ्याची भूमिका काय असणार आहे यापुढे तरी गावात? नाही, मनसेची भूमिका काय बघा, टेक्निकली हा जो ही 14 गावांचा विषय, की 14 गावं नवी मुंबईत गेलेली आहेत, त्याबद्दल कोणालाही काही वाटून घेण्याचं कारण नाही आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की ह्या 14 गावांसाठी जो निधी यायला पाहिजे, ही मागणी सातत्याने नाईक साहेब करतायत, आम्ही करतोय, 14 गाव विकास समिती करते, तो निधी का नाहीत? नगरविकास खातं यांच्याकडे यांनी द्यायला पाहिजे. मुलाचा मतदारसंघ आहे. आज तुम्ही सरपंचाचा ग्रामपंचायतीने केलेले कामाचे श्रेय घ्यायला खासदार येतात ना आमचे, मग जा ना, बाबांना सांगा ना सकाळच्या नाश्त्याच्या टेबलवर की यांना द्या निधी, नगरविकास खातं यांचे. वेळ लागतो का याला? फक्त लोकांना वेटीस धरण्याची कामं चालू आहेत. तुम्ही आमच्या मागे या तरच तुमची कामं करू, असं राजकारण चालू आहे. ते राज्यातील सगळ्या तालुक्यात शववाहिका उपलब्ध करून दिल्याचे त्याचा फायदा नक्कीच जनतेला होईल, अशी भावना प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांनी डेड बॉडी घेऊन जाण्यासाठी खासगी लोक आर्थिक लूट करतायत. त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला आहे, ज्या माध्यमातून सर्व तालुक्यामध्ये आणि महानगरपालिकांमध्ये, विशेषतः मोठ्या हॉस्पिटलमध्ये शासकीय शववाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णय घेतल्यानंतर त्याला थोडा उशीर झालाय. आचारसंहिता त्याचबरोबर निवडणुकांमुळे पॉलिसी डिफाईन करण्यात वेळ गेला. राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील लोकांना प्राधान्य, त्याचबरोबर सर्व महानगरपालिकेतील हॉस्पिटलना प्राधान्य देऊन 36 जिल्ह्यातील आणि त्यातील तालुके अशा प्रकारे मागणी असणाऱ्या सगळ्या भागात शववाहिकांचं वाटप केलेलं आहे. याचा फायदा राज्यातील जनतेला होईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. च्या संकटानंतर सर्वसामान्य नागरिकांना ज्या काय अनेक अडचणी भेडसावत होत्या, त्यातली एक अडचण अशी होती की सर्वसामान्य नागरिकांना डेड बॉडी झाल्यानंतर पेशंट डेथ झाल्यानंतर ट्रान्सपोर्टिंग करण्यासाठी सुद्धा प्रचंड अशा पद्धतीने खाजगी लोक आर्थिक लूट करत होते. एक निर्णय आपण घेतला की ज्याच्या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः मोठ्या हॉस्पिटल्समध्ये अशा पद्धतीच्या शासकीय शववाहिका उपलब्ध करून द्यायची. हा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर थोडासा त्याला उशीर झाला. आचारसंहिता आली, निवडणूक आली, निवडणुकीनंतर सरकार बनवण्याची प्रक्रिया आली. यामुळं याची पॉलिसी डिफाईन करण्यामध्ये थोडासा उशीर झाला. परंतु या राज्यातल्या दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यांना प्राधान्य, सर्व महानगरपालिकातल्या सर्व हॉस्पिटल्सना प्राधान्य देऊन 36 जिल्हे आणि त्यातले तालुके अशा पद्धतीने सर्व महत्त्वपूर्ण आणि मागणी असणाऱ्या ठिकाणी या सगळ्या शववाहिकांचे आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या राज्यातल्या जनतेला होईल. GB सिंड्रोमचे पेशंट्स राज्यभरात आणि विशेषतः ज्याची काळजी होती त्या पुण्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कमी आलेले आहेत. GB सिंड्रोम हा काय संसर्गजन्य रोग नाही, तो फैलावणारा रोग नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल फारशी काळजी न घेता फक्त प्रतिकारशक्ती वाढवणं, आपली तब्येत अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं या तब्येतीची काळजी घेणं, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिक करतायत. राहिला विषय होळीच्या शुभेच्छा संपूर्ण राज्यातल्या जनतेला आपण देऊया. अतिशय उत्साहात त्या होळीचा सगळा सण साजरा करावा. परंतु ऑक्टोबर हीट जसं म्हणतोय तसं आता ही उन्हाळी हीट आहे आणि टेम्परेचर जे वाढतंय त्या वाढणाऱ्या टेम्परेचरची काळजी घेऊन एका बाजूला आनंद उत्साह पाहिजेच, पण आरोग्याची काळजी सुद्धा सर्वांनी घ्यावी एवढी विनंती मी करतो. बुद्धगया इथल्या महाविहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचितांकडून आंदोलन करण्यात आले. तर बुद्धगया इथल्या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याकरिता आज अमरावती इथे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढला असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देखील देण्यात आले. तर महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरता 1992 पासून आंदोलन सुरू आहे. तरीही कायद्यात बदल न झाल्यानं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हिंदू धर्मियांकडे असल्यानं या ठिकाणी ब्राह्मणवादी पूजा आणि कर्मकांड वाढतायत. ज्या रूढी परंपरा तथागत गौतम बुद्धांना मान्य नव्हत्या त्याच आज या विहारामध्ये सुरू असल्यानं वंचित बहुजन आघाडी या मंदिराच्या व्यवस्थापनाच्या स्थलांतरणाकरिता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो,
भीमराज आंबेडकर आगे बढ़ो. माझं नाव मोसमी वैभव नंदागौडी आहे. आज इथे आम्ही यासाठी उपस्थित आहोत इरविन चौकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ, यासाठी जसं बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आज हा संघर्षाचं जे स्वरूप इथे दिसतंय, तर ते संघर्ष यासाठी आहे की बौद्धगयामध्ये जे महाबोधी विहार आहे तिथे ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आणि तिथे आम्ही जेव्हा जातो तिथे वेगळंच स्वरूप आम्हाला दिसतं. भगवान बुद्धांच्या मूर्तींवर त्यांचं वर्चस्व आहे आणि भगवान बुद्धांना हिंदू धर्माचे देव तिथे मानले जातात. त्या पद्धतीने त्यांना जे कापड आहेत ते गुंडाळल्या जातात. तर ते आम्हाला बिलकुल ते आम्हाला बघवत नाही आणि म्हणूनच आम्ही इथे सर्व एकत्र जमलेलो आहे. तर ते बौद्धगयाचा जो महाबोधी विहार आहे जे बौद्धांच्या ताब्यात आम्हाला दिला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि इथून आम्ही धडक मोर्चा हा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये नेणार आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तिथून हटणार नाही आहोत. नमस्कार. जय भीम. तर ही होती आजची महाराष्ट्र बुलेटिन. अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत. न्यूज मराठी 24/7 आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सर्व कलाकारांना आपली कला महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी घेऊन येत आहे. कलावैभव महाराष्ट्राचा ह्या संस्थेने सर्व कलाकारांसाठी मोठी एकपात्री स्पर्धा भरवलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन आमचे लेखक दिग्दर्शक मित्र निखिल कटारे करीत आहेत. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 21,000 रुपये, तृतीय पारितोषिक आहे 11,000 रुपये आणि बरीच उत्तेजनार्थ आणि लक्षवेधी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तेव्हा सर्व कलाकारांना माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत आपण सामील व्हा. धन्यवाद.